नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो 2025 मध्ये तलाठी भरती येणार आहे. त्यासाठी आम्ही रोज लाईव्ह सिरीज चालू केली आहे. ती पण टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला. रोज लाईव्ह लेक्चर असणारे मित्रांनो, दुपारी 3 पासून तर रात्री 9 पर्यंत. त्यात तुम्हाला बुद्धिमत्ता, गणित, इंग्लिश, मराठी, जी.के हे सगळे सब्जेक्ट काय मित्रांनो एकदम बेसिक पासून तुम्हाला काय मित्रांनो शिकवले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय या चॅनलला काय करायचं मित्रांनो, सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण काय मित्रांनो ही लिंक शेअर करायची आहे. त्यात मी तुम्हाला रोज दुपारी 3 वाजता बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे मित्रांनो. तो पण काय एकदम बेसिक आणि एकदम ट्रिक प्रमाणे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. आपलं आज काय बघणार आहोत आपण अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. तर त्यात आपला पहिला क्वेश्चन कोणता आहे बघा मित्रांनो. बघा मित्रांनो काय आहे, ए आणि बी या दोघांनी एक्स या बिंदूपासून चालायला सुरुवात केली. कुठून? एक्स या बिंदूपासून ए आणि बी ने चालायला सुरुवात केली. तर ए उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतर चालत गेला. ए कुठे गेला? 3 किलोमीटर उत्तरेकडे चालत गेला. नंतर तो उजवीकडे 4 किलोमीटर अंतर चालत गेला. नंतर तो काय उजवीकडे वळून किती 4 किलोमीटर अंतर चालत गेला. बी ने पश्चिमेकडे चालायला सुरुवात केली व 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर त्याने उजवीकडे 3 किलोमीटर अंतर चालत जाऊन थांबला. तर ए आणि बी हे एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? ए आणि बी हे एकमेकांपासून किती अंतरात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला दिशा आपल्या 8 दिशा आहेत. 4 उपदिशा आहेत, 4 मुख्य दिशा आहेत. तुम्हाला मुख्य दिशा लक्षात राहत असेल, पण उपदिशा लक्षात राहता का मित्रांनो? नाही. त्यासाठी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगते बघा मित्रांनो. काय? एकाच वाक्यात काय तुम्हाला 4 उपदिशा मिळून जाणार आहेत. आधी मी मुख्य दिशा सांगते. काढलं आपण असं. वरती कोणती दिशा असते? उत्तर. कोणती आहे? उत्तर. आपल्या उजवीकडे पूर्व दिशा असते. आपल्या पायाकडे म्हणजे दक्षिण दिशा असते. नंतर डावीकडे कोणती दिशा असते? पश्चिम. कोणती दिशा आहे? पश्चिम. लक्षात राहण्यासाठी वरती उत्तर, खाली दक्षिण, उजवीकडे पूर्व, डावीकडे पश्चिम. समजलं? या आपल्या 4 मुख्य दिशा आहेत. उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या बघा मित्रांनो. इथे कोणते? उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. उपदिशा काढायची आपल्याला. कसं लक्षात ठेवणार बघा मित्रांनो. काय करायचं? इकडे कोणती असते? वायव्य. वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि इकडे नैऋत्य. कोणती आहे? नैऋत्य. मित्रांनो हे लक्षात राहण्यासाठी तुम्हाला एकदम शॉर्टकट सेंटेन्स काय माहिती का? वारा इकडे आला नाही. वाराचा वा, इकडेचा ई, आलाचा आ, नाहीचा न. म्हणजे वारा इकडे आला नाही. वाराचा वायव्य, इकडेचा ईशान्य, आला आला म्हणजे काय? आग्नेय, नाही म्हणजे काय? नैऋत्य. हे जर वाक्य लक्षात ठेवलं तुम्हाला काय मित्रांनो उपदिशा मिळत असतात. काय? वारा इकडे आला नाही. समजलं? याच ट्रिकने आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचे मित्रांनो. या दिशांवरून आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जायचं आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे. बघा आपला पहिला क्वेश्चन काय? आपण तर रीड केला क्वेश्चन. तर आपल्याला काय कोणत्या ए पासून तर बी बिंदू पर्यंतच काय अंतर काढायचे मित्रांनो. बघा कसं काढणार. असं काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला काय मुख्य दिशा मिळून जातात. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. समजलं? मला काय ए उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतर चालत गेला. ए कुठे? उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतर चालत गेला. उत्तर दिशा कोणतीही किती किलोमीटर चालत गेला तो? 3 किलोमीटर अंतर चालत गेला. हा कोणता बिंदू आहे? एक्स बिंदू आहे. 3 किलोमीटर अंतर चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर अंतर चालत गेला. उजवी दिशा कोणती त्याची? तुम्हाला इमॅजिन करायचं मित्रांनो. मी उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेलो तर मग माझी उजवी दिशा कोणती? इकडची. इकडची कोणती? डावी. मग तो किती उजवीकडे वळून किती किलोमीटर चालत गेलाय? 4 किलोमीटर. किती किलोमीटर? 4 किलोमीटर उजवीकडे चालत जाऊन तिथे तो ए बिंदू थांबलेला आहे. बी ने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली. तर 5 किलोमीटर अंतर चालून
काय बी पश्चिमेकडे 5 किलोमीटर अंतर चालत गेला. मग पश्चिम दिशा कोणती? इकडची. किती किलोमीटर चालत गेला आहे? 5 किलोमीटर अंतर चालत गेला. नंतर चालून गेल्यावर त्याने उजवीकडे 3 किलोमीटर अंतर चालायला सुरुवात केली. नंतर तो काय उजवीकडे चालत गेला. किती किलोमीटर? 3 किलोमीटर. आता तो पश्चिमेकडे गेलाय. किती? 5 किलोमीटर. तर त्याची उजवी दिशा कोणती आहे? आपण जर असं चाललो मित्रांनो तर आपली उजवी दिशा कोणती? ते वरची. खालची कोणती? ते डावी. मग तो कुठे गेलाय? उजवीकडे. मग उजवीकडे किती किलोमीटर गेलाय? तो 3 किलोमीटर. इकडे किती मित्रांनो? 3. मग इकडे पण किती? 3च आहे. म्हणजे हे दोघं काय झाले? इक्वल झाले. इथे कोणता बिंदू आहे? बी बिंदू आहे. समजलं? माझं आपल्याला काय सांगितलंय? ए पासून बी पर्यंतच एकमेकांपासून किती अंतर आहे? बघा मित्रांनो, इथं काय एक बॉक्स तयार झाला. खाली किती आहे? 5. मग वरती पण किती येईल मित्रांनो? 5च येईल. किती येईल? 5. हे 5 आणि 4 किती झाले मित्रांनो? 9 झाले. किती? 9. 5 आणि 4 9. म्हणजे 9 किलोमीटर एवढं अंतर ए आणि बी या बिंदूमध्ये आहे. काय? ए हे ए आणि बी हे एकमेकांपासून किती दूर अंतरावर आहेत? तर 9 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. किती? 9. किती किलोमीटर अंतर आहे? 9. बघा बरं ऑप्शन नंबर बी. किती किलोमीटर अंतरावर आहेत ए आणि बी? 9 किलोमीटर अंतरावर आहेत मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेत चालण्यास सुरुवात केली. कोणी? राज आणि रॉय यांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेत चालण्यास सुरुवात केली. राज 3 किलोमीटर चालला आणि रॉय 4 किलोमीटर चालला. त्यानंतर राज डावीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला. तर रॉय डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर अंतर चालत गेला. तर ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत? काय सांगितलंय? तर ते दोघेही सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत? बघा, हे काय एकमेकांच्या विरुद्ध चालायला सुरुवात केली. कोणी? राज आणि रॉयने. बघा इकडे कोण आहे? राज. कोण आहे? राज. आणि इकडे कोण आहे? रॉय. हे काय एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजे राज इकडे गेला तर रॉय कुठे गेलाय? इकडे. एकमेकांच्या विरुद्ध चालण्यास सुरुवात केली. राज 3 किलोमीटर चालला आणि रॉय 4 किलोमीटर चालला. राज किती चालला आहे? 3 किलोमीटर. आणि रॉय किती चालला आहे? 4 किलोमीटर अंतर चाललाय. त्यानंतर राज डावीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला. राज काय डावीकडे वळाला आणि किती? 4 किलोमीटर चालला. त्याची डावी दिशा कोणती मित्रांनो? वरची. कोणती? वरची. किती किलोमीटर चाललाय राज? 4 किलोमीटर. किती किलोमीटर चाललाय मित्रांनो? राज 4 किलोमीटर चाललाय. आणि रॉय किती किलोमीटर चाललाय? डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालला. रॉय काय डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालला. किती? 3 किलोमीटर चालला. तर ते दोघांमधील ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत? बघा मित्रांनो, त्यांच्यात काय एक असा त्रिकोण तयार होतोय. काय? दोघेहींमध्ये काय त्रिकोण तयार होतोय. हा मित्रांनो स्क्वेअरचा क्वेश्चन आहे. कुठला आहे? स्क्वेअरचा. बघा मित्रांनो, हे 3 आणि 4 राज आणि रॉय. काय हे? राज आणि रॉय. बघा यांचं काय आपल्याला स्क्वेअर काढायचं मित्रांनो. 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. इकडे पण काय? 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. इथे काय मित्रांनो स्क्वेअर पार्ट असणं गरजेचं आहे. 3चा स्क्वेअर काय मित्रांनो? 9 प्लस 4चा स्क्वेअर 16. इथे पण काय? 4चा स्क्वेअर 16 प्लस 3चा स्क्वेअर काय मित्रांनो? 9. स्क्वेअर काढला. नंतर आपल्याला काय यांची ऍडिशन करायची. 16 प्लस 9 किती होणार आहे मित्रांनो? 25. किती होणार आहे? 25. इकडे पण काय 16 प्लस 9 किती होणार आहे? 25. काय आन्सर आलं? 25. 25 कसला स्क्वेअर आहे मित्रांनो? 5चा. कसला स्क्वेअर आहे? 5चा. त्याचा ऑप्शन काय येणार आहे? 5 किलोमीटर येणार आहे. राज आणि रॉय काय एकमेकांच्या विरुद्ध 5 किलोमीटर अंतरावर लांब आहेत. किती? म्हणजे ते एकमेकांच्या स्थानापासून हे स्थानापासून ते राज आणि रॉय किती? 5 किलोमीटर अंतर एवढे लांब आहेत. ऑप्शन नंबर सी. काय केलं? राज आणि रॉय ते काय एकमेकांच्या विरुद्ध झाले. परत मी एकदा सांगते बघा मित्रांनो, राज आणि रॉय काय हे एकमेकांच्या विरुद्ध चालत होते. तो बघा आपण दोघं म्हणतो ना, आपण दोघं फ्रेंड आहेत. तू माझ्या
बाजू म्हणजे तिकडे जा, मी इकडे जातो, काय म्हणजे ती विरुद्ध दिशा झाली. मग राज काय इकडे गेला, रॉय कुठे इकडे गेला. मग रॉय काय त्याच्या आधी 4 किलोमीटर चालला आणि राज किती 3 किलोमीटर चालला सरळ रेषेत. नंतर राज काय डावीकडे वळून किती मित्रांनो, राज डावीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला. नंतर रॉय काय डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालला. डायग्राम काढली तर ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहे. मग हे स्थान होतं त्यांचं, तर दोघेही त्या स्थानापासून किती लांब आहेत. मग आपण काय स्क्वेअर काढलं. इथं काय 3 3 घेतं, 3 स्क्वेअर, नंतर इकडे 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर काय म्हणून 9 आणि 4 स्क्वेअर काय 16. त्यांची काय ऍडिशन केली, काय आन्सर आलं 25. तसंच रॉयचं पण केलं 4 स्क्वेअर आणि 3 स्क्वेअर. 4 स्क्वेअर काय म्हणून 16, 3 स्क्वेअर 9. त्यांचं ऍडिशन केले, आन्सर आलं 25. दोघां 25 कसला याचं आन्सर आहे स्क्वेअरचं, तर 5 स्क्वेअर काय मित्रांनो 25. मग ऑप्शन नंबर सी. किती लांब आहे राज आणि रॉय, 5 किलोमीटर अंतर एवढे लांब आहे. त्यांच्या स्थानापासून किती 5 किलोमीटर अंतर. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर अंतर, उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर तर अंतर चालला तो गेला व पुन्हा पश्चिमेकडे 10 किलोमीटर अंतर चालत जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. काय सांगितलं त्यांनी, राम घरापासून कोणत्या दिशेला आणि किती किलोमीटर अंतरावर आहे आपल्याला ते काढायचे. बघा आधी काय आपलं हे काढून घ्यायचे दिशा. दिशा काढल्या, मुख्य दिशा किती 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेलाय कोण राम. पण दक्षिण दिशा कोणती आहे खालची. किती किलोमीटर गेलाय 15 किलोमीटर गेलाय कोण राम दक्षिणेकडे. व पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. नंतर तो काय पूर्वेकडे वळाला. पूर्व दिशा कोणती त्याची इकडची. पूर्वेकडे वळून किती गेलाय तो 10 किलोमीटर गेला. नंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला. नंतर उत्तरेकडे वळाला. उत्तर दिशा कोणती आपली वरची. किती 5 किलोमीटर गेलाय तो. किती किलोमीटर गेलाय तो 5 गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर अंतर गेला. पुन्हा तो काय पश्चिमेकडे वळाला. किती 10 किलोमीटर. म्हणजे पश्चिम दिशा कोणती त्याची इकडची. इथे किती म्हणतो 10. मग ती किती येणार आहे 10. काय झालं ते इक्वल झालं. तर जाऊन नंतर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. बघा मित्रांनो इथे 15 आहे, इकडे काय सेम, इकडे 5 येईल आणि इथे काय 10. 10 आणि 5 काय 15. आपण काय इकडे 5 घेतलं म्हणून इकडे पण 5 झालं. तर काय सांगितलं राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. राम इथेपर्यंत आलेला आहे. कुठेपर्यंत इथेपर्यंत. तो कुठून इथून निघाला होता. मग हे आणि हे अंतर किती आहे 10 किलोमीटर आहे. किती इथे 15 होतं ना, मग 5 काय केलं मायनस केलं. 5 मायनस केलं मग काय आन्सर आलं 10. आणि दिशा कोणती मित्रांनो होती दक्षिण दिशा आहे. कोणती दिशा आहे दक्षिण. 10 किलोमीटर अंतर आणि दक्षिण दिशेला तो थांबलेला आहे. ऑप्शन नंबर सी. 10 किलोमीटर अंतर राम राम त्याच्या म्हणजे मूळ स्थानापासून तर 10 किलोमीटर अंतर लांब आहे आणि दक्षिण दिशेस आहे मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. बघा मित्रांनो हा क्वेश्चन कुठला आहे सिलॉलिझमचा आहे. काय विधान असतं मित्रांनो, विधानावरून आपल्याला डायग्राम काढायची असते. काय विधान असते, विधानावरून आपल्याला डायग्राम काढायची असते. आणि काय खाली निष्कर्ष दिलेला असतो. काय कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे ते आपल्याला सांगायचंय मित्रांनो. आणि काय इकडे पर्याय दिलेले असतात. आपला निष्कर्ष जर पहिला बरोबर असेल तर पर्याय काय पहिला सिलेक्ट करायचा, दुसरा बरोबर असेल तर दुसरा सिलेक्ट करायचा, आणि दोन्हीही योग्य असतील तर काय तिथे दिलेलं असेल दोघीही काय योग्य आहेत किंवा दोघीही असत्य असेल तर काय ते सिलेक्ट करायचंय. काय विधानावरून डायग्राम काढायची, निष्कर्ष सिलेक्ट करायचा, कोणता योग्य आहे कोणता अयोग्य आहे आणि पर्याय आपल्याला सांगायचे मित्रांनो. समजलं. तुम्हाला मी आधी बेसिक सांगून देते. बघा मित्रांनो सिलॉलिझमचं बघा मित्रांनो काय असतं. त्याच्यात 3 टाईप आहे. 2 होकारार्थी आणि 1 नकारार्थी. काय 2 होकारार्थी आणि 1 नकारार्थी. बघा पहिलं विधान काय असेल मित्रांनो. सर्व ए हे काय मित्रांनो बी आहेत. सर्व ए हे बी आहेत. तेव्हा कशी डायग्राम काढणार बघा मित्रांनो. सर्व ए हे बी आहेत. मग कशी डायग्राम येते सर्वची. सर्व ए काय आहेत
बी आहे, सर्व ए हे बी आहे. तेव्हा अशी डायग्राम काढायची. मध्ये कोण येतं? सर्व ए काय आहेत? बी आहेत. ते सर्व ए चा भाग काय मित्रांनो? बी मध्ये येतोय. विधानावरून काय आपण डायग्राम काढली. निष्कर्ष विचारलेला असेल. काय निष्कर्ष असेल? काय असेल निष्कर्ष? सर्व ए हे बी आहेत का? सर्व ए हे बी आहेत. सांगा बरं मित्रांनो, हा निष्कर्ष योग्य आहे का अयोग्य आहे? सर्व ए हे बी आहेत का? सांगा बरं, सर्व ए जे आहेत ते बी आहेत का? हो, सर्व जो ए चा भाग आहे तो काय बी मध्ये येतोय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. दुसरा याच्या उलट करू मित्रांनो. सर्व बी हे ए आहेत का? सांगा बरं मित्रांनो, सर्व बी हे ए आहेत का? सर्व बी चा भाग मित्रांनो ए मध्ये येतोय का? सर्व बी चा भाग ए मध्ये येतो का? तेव्हा याचं आन्सर कसं येईल मित्रांनो? याची डायग्राम कशी येईल? सर्व बी हे ए आहे. अशी डायग्राम आहे का? ही आपण काढलेली नाही. ही काय उलट आहे. म्हणून हे निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काय तो निष्कर्ष? अयोग्य आहे. तर बघा, हा झाला पहिला टाईप. दुसरा टाईप बघू आपण. काही ए हे बी आहेत. काही ए काय आहेत? बी आहेत. काय? काही ए हे बी आहेत. नंतर काही सी हे बी आहेत. काही सी काय बी आहेत. याची डायग्राम कशी काढणार बघा मित्रांनो. काही ए काय आहेत? बी आहेत. हा कुठला भाग आहे? ए चा. हा कोणता आहे? बी चा. म्हणजे काही ए आहेत ते काय मित्रांनो बी मध्ये येत आहे. काही बी काय ए मध्ये येत आहे. नंतर काय सांगितलंय? काही सी हे बी आहेत. म्हणजे काही सी चा भाग काय मित्रांनो बी मध्ये येतोय. हे काय आहे? सी. म्हणजे काही सी काय आहेत? बी आहेत. काही असेल तेव्हा काय अशी डायग्राम काढायची. म्हणजे काही भाग काय ए मध्ये किंवा बी मध्ये जसं सांगितलेलं असेल तसं आपण काढायचं मित्रांनो. आणि निष्कर्ष काय विचारलेला असेल बघा याच्यावर. काही ए हे सी आहेत का मित्रांनो? एचं आणि सीचं सर्कल एकत्र येतंय का? सांगा बरं. काही सी हे ए आहेत का? काही सी हे ए आहेत का? सीचं आणि एचं सर्कल एकत्र आहे का? दोघं एकत्र आहेत का? नाही. सी ए कुठे इकडे, सी कुठे इकडे. दोघांचं काही कनेक्शन आहे का? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष? अयोग्य आहे. दुसरं काय असेल बघा. काही बी हे ए आहेत. काही बी चा भाग जो मित्रांनो तो ए मध्ये येतोय का? सांगा बरं. काही बी हे ए आहेत का? बघा, काही बी जे मित्रांनो तो ए मध्ये येत आहे की नाही? येत आहे ना. म्हणून दुसरा निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. काही बी चा भाग काय ए मध्ये येतोय. म्हणून दुसरा निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. तिसरा बघा. काही सी हे बी आहेत. काही सी चा भाग जो मित्रांनो तो बी मध्ये येतोय का? काही सी काय आहेत? बी आहेत. बघा, सी चा काही भाग काय बी मध्ये येतोय. येतोय की नाही? येतोय. म्हणजे तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? योग्य आहे. इथे काय कोणता कोणता पर्याय बरोबर येईल? दुसरा आणि तिसरा पर्याय काय मित्रांनो? योग्य आहे. पहिला काय आहे? अयोग्य आहे. समजलं? जायचं. तिसरं विधान बघायचं. 2 विधान बघितले. दोघं विधान काय होते? होकारार्थी होते. तिसरं विधान काय मित्रांनो? नकारार्थी आहे. काय? नकारार्थी. ते कसं आहे बघा. एकही ए हा बी नाही. काय? एकही ए हा बी नाही. तेव्हा कशी डायग्राम काढायची बघा मित्रांनो. एच आणि बीच काहीच कनेक्शन नाही. दोघांचं काय झालेलं आहे? भांडण झालेलं आहे. काय मित्रांनो? दोघांचं भांडण झालेलं आहे. कसं? हा काय ए आहे आणि हा काय बी आहे. दोघांमध्ये काय आहे? क्रॉस. काय क्रॉस? दोघांचं काय झालेलं आहे? भांडण. एच आणि बीच. म्हणून ए आणि बी काय एकमेकांशी काहीच कनेक्ट मध्ये नाही. मग तेव्हा निष्कर्ष काय असेल? विधानावरून काय आपण डायग्राम काढली बघा. निष्कर्ष काय विचारले असेल? काही ए हे बी आहेत का? काही ए हे बी आहेत. बीचं आणि एचं काही कनेक्शन आहे का मित्रांनो? सांगा बरं. आहे का? त्यांच्यात काय क्रॉस आहे. म्हणजे काही ए हे बी दिसताय का आपल्याला? नाही. एचं आणि बीचं सर्कल एकत्र आहे का? नाही. दोघं काय आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणून पहिला निष्कर्ष काय येईल मित्रांनो? अयोग्य येईल. काय येईल पहिला निष्कर्ष? अयोग्य येईल.
दुसरा बघा, एकही बिहा ए नाही. बीचं आणि एचं काही आहे का मित्रांनो कनेक्शन? नाही. बघा, एकही बी जो आहे तो ए आहे का? नाही. म्हणून दुसरा निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. एकही बी काय? ए नाही आहे. तिसरं काय आहे? सर्व ए हे बी आहेत. सर्व जे ए आहेत मित्रांनो ते बी आहेत का? दिसतायत का? सर्व ए हे बी दिसतायत का? नाही. दोघांमध्ये काय क्रॉस आहे? काय क्रॉस? म्हणून तिसरा निष्कर्ष पण काय आहे? अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आहे? दुसरा. काय पर्याय काय सिलेक्ट करणार? दुसरा निष्कर्ष योग्य आहे. समजलं? याच्यावरच काय मित्रांनो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. बघा आपला क्वेश्चन काय? बघा मित्रांनो काय प्रश्न विचारलेला आपल्याला? सर्व स्त्रिया पक्षी आहेत, काही स्त्रिया वृक्ष आहेत. काय विधानावरून काय आपल्याला डायग्राम काढायची? सर्व स्त्रिया काय आहेत? पक्षी आहेत. सर्व स्त्रिया काय आहेत? पक्षी आहेत. मोठं सर्कल काढते थांबा. सर्व स्त्रिया काय आहेत? पक्षी आहेत. सर्व स्त्रिया पक्षी आहेत. सर्व स्त्रिया काय आहेत? पक्षी आहेत. नंतर काय सांगितलंय दुसरं? काही स्त्रिया वृक्ष आहेत. म्हणजे काही स्त्रियांचा जो भाग तो काय वृक्षमध्ये येणार आहे. म्हणजे काही स्त्रिया काय आहेत? वृक्ष आहेत. काही स्त्रिया वृक्ष आहेत. विधानावरून काय मित्रांनो आपण डायग्राम काढले. तर आपल्याला कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे ते आपल्याला सांगायचं. बघा, काही पक्षी वृक्ष आहेत. काही पक्षी जे आहेत मित्रांनो ते वृक्ष आहेत का? बघा, काही पक्षींचा भाग काय मित्रांनो वृक्षमध्ये येतोय. बघा, हा काही पक्षींचा भाग काय वृक्षमध्ये येतोय. येतोय की नाही? म्हणून पहिला निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. काही पक्षी काय आहेत? वृक्ष आहेत. म्हणून पहिला निष्कर्ष योग्य आहे. दुसरा काय? सर्व वृक्ष पक्षी आहेत. सर्व जे वृक्ष आहेत ते पक्षी दिसत आहे का मित्रांनो? सांगा बरं. सर्व वृक्ष पक्षी आहेत का? सर्व वृक्ष पक्षी आहेत का? नाही. काहीच वृक्षांचा भाग काय मित्रांनो पक्षींमध्ये येतोय. काय? काहीच वृक्षांचा भाग काय पक्षींमध्ये येतोय. म्हणून दुसरा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. दुसरा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. समजलं? पहिलं काय होतं? काही पक्षी वृक्ष आहेत. म्हणजे काही पक्षींचा भाग काय मित्रांनो वृक्षमध्ये येत होता. काय? काहीच भाग वृक्षमध्ये येतोय पक्षींचा. इथं काय सांगितलंय? सर्व वृक्ष पक्षी आहेत. सर्व वृक्ष पक्षी दिसताय का? नाही. सर्व वृक्ष पक्षी नाही. म्हणून इथे दुसरा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. कोणता योग्य? इथे फक्त पहिला योग्य आहे. ऑप्शन नंबर ए. फक्त एक आहे. एक काय सत्य आहे. काय सत्य आहे? पहिलं सत्य आहे. दुसरं काय आहे? असत्य आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? हा कुठला आहे मित्रांनो? सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. कुठला आहे? सिटिंग अरेंजमेंटचा. बघा, पी क्यू आर एस टी यू आणि व्ही हे एका गोलाकार टेबला भोवती बसलेले आहेत. किती लोक आहेत ते? 7 लोक आहेत. ते काय एका गोलाकार टेबला भोवती बसलेले आहेत. एस हा आर किंवा टीचा शेजारी आहे. एस जो आहे मित्रांनो तो आर किंवा टीचा शेजारी नाही. पी हा क्यू आणि आरच्या शेजारी बसलेला आहे. कोण? पी जो आहे तो क्यू आणि आरच्या मधोमध बसलेला आहे. व्ही हा यस डावीकडे डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. यसच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? व्ही बसलेला आहे. व टी आणि व्ही यांच्या शेजारी बसलेला आहे. कोण? व्ही जो आहे तो यस जो आहे तो काय टी आणि व्ही यांच्या शेजारी बसलेला आहे मित्रांनो. समजलं? नंतर त्यांनी खाली क्वेश्चन चाललाय आर आणि व्ही यांच्यामध्ये कोण बसलेलं आहे? काय? आर आणि व्ही यांच्यामध्ये कोण बसलेलं आहे? बघा मित्रांनो, आपण सिटिंग अरेंजमेंट जेव्हा सॉल्व्ह करत असतो तेव्हा काय आधी याच्यावरून आपल्याला काय कंडिशन वरून काय आपल्याला हे लिहून घ्यायचं असतं. स्टेटमेंट वरून काय कंडिशन लिहून घ्यायची. म्हणजे आपल्याला काय एकाच याच्याचं आन्सर येत असतं मित्रांनो. काय? स्टेटमेंट वरून कंडिशन लिहून घ्यायचं म्हणजे काय आपला कमीत कमी वेळेत काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह होत असतो. आपण काय पेपरला कमीत कमी वेळ असतो. मग कमी वेळेत काय आपल्याला क्वेश्चन कसा सॉल्व्ह होईल ती ट्रिक आपल्याला या सिटिंग अरेंजमेंट मध्ये बघायची मित्रांनो. बघा काय करायचं ट्रिक काय
आधी काय स्टेटमेंट वरून कंडिशन लिहायची. काय सांगितलंय? यस हा आर किंवा टीचा शेजारी नाही. यस जो आहे तो काय आर आणि टीचा शेजारी नाही आहे. आर आणि टीचा शेजारी कोण नाहीये मित्रांनो? यस नाही. म्हणजे आर आणि टीच्या घरा शेजारी कोणाचं घर नाहीये? यसचं घर नाही आहे. नंतर दुसरं काय बघा, पी हा क्यू आणि आरच्या शेजारी बसलेला आहे. पी जो आहे तो काय मधोमध बसलेला आहे. क्यू आणि आरच्या मधोमध कोण बसलेला आहे? पी बसलाय. क्यू आणि आरच्या मधोमध कोण बसलेला आहे? पी बसलेला आहे. नंतर काय सांगितलंय? व्ही हा यसच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलाय. तिसरं काय आहे? यसच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? व्ही. याची डावी बाजू कोणती आहे? इकडची. हे एरो दाखवायचे मित्रांनो. उजवा आणि डावा काय आपल्याला लवकर कळत असतं. इकडे एरो दाखवला तर डावं असतं आणि तिकडे एरो इकडे जर एरो दाखवला तर कोणतं असतं? उजवं असतं. आणि मध्ये पॉइंट म्हणजे काय पहिलं स्थान दुसरं स्थान हे आपल्याला कळत असतं म्हणून काय मध्ये पॉइंट द्यायचा मित्रांनो. समजलं? नंतर चौथं काय बघा, व टी आणि व्ही च्या शेजारी बसलेला आहे. काय टी आणि व्ही च्या शेजारी कोण बसलेलं आहे? इथे ना मित्रांनो यू आहे. कोण आहे? इथे यू आहे. आर आणि व्ही यांच्या मध्ये कोण सॉरी इथे नाही इथे इथे कोण आहे? यू आहे. व टी आणि व्ही यांच्या शेजारी बसलेला आहे. कोण बसलेला आहे? व्ही. टी आणि व्ही हे यू. व्ही जो आहे तो काय टी आणि यू च्या शेजारी बसलेला आहे मित्रांनो. समजलं? नंतर आपल्याला काय याच्यावरून स्टेटमेंट वरून काय आपण कंडिशन लिहून घ्यायचं. आपल्याला काय सर्कल काढायचं. किती लोक बसवायचे आपल्याला? 7 लोक. आणि ते कुठे बसले आहेत? टेबलाभोवती गोलाकार टेबलाभोवती काय बसले म्हणून आपण काय गोल काढला आणि ते कुठे मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. आपल्याला किती 7 व्यक्ती काढायच्या आहेत. किती 7? 2 3 4 5 6 आणि काय 7. ते काय मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. असा जर ॲरो दाखवतो काय मध्ये असतो. जर बाहेर ॲरो दाखवतो काय असतो? ते बाहेर तोंड करून बसलेले आहेत मित्रांनो. समजलं? तर बघा आपल्याला जसं आपण चेस मध्ये चाल घालतो तसं तसं इथं पण काय आपल्याला उजवं आणि डावं बघायचं असतं. काय आपल्याला एक कंडिशन भेटली कोणती? डावीकडे यसच्या डावीकडे कोण बसलंय? व्ही. आपल्याला बघायचंय पुढे व्ही आणि यस कोणत्या कंडिशन मध्ये आहे का? इथे आहे बघा व्ही. कोण आहे इथे? व्ही आहे. म्हणजे आपल्याला पुढे चाल चालण्यासाठी कोणीतरी पाहिजे असतं मित्रांनो. समजलं? आपण पहिली कंडिशन काय घेऊ? ही. म्हणजे आपल्याला काय उजवं आणि डावं काय लवकर कळत असतं मित्रांनो. यसच्या डावीकडे कोण बसलंय? व्ही बसलाय. कितव्या स्थानावर? दुसऱ्या स्थानावर. मग यस जर इथे घेतला आपण तर मग यसची डावी बाजू कोणती आहे? इकडची. इकडची कोणती आहे? उजवी. आता मी मी जर इथे बसते तर माझी उजवी बाजू कोणती आहे? इकडची. इकडची कोणती आहे? डावी. मग डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? व्ही. मग हे पहिलं स्थान आहे, हे दुसरं स्थान आहे. दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? व्ही बसलेला आहे मित्रांनो. समजलं? म्हणजे तिसरी कंडिशन काय झाली? सॉल्व्ह झाली. आपल्याला कोण भेटलाय? व्ही आणि यस. मग बघा इथे कोण आहे? व्ही. आपल्याला काय इथे व्ही भेटतोय. व्हीच्या व्ही कुठे मध्ये त्याच्या आजूबाजू कोण बसलेला आहे? टी आणि यू बसलेला आहे. काय? टी आणि यू. बघा मित्रांनो इथे जर आपण टी टाकला इथे जर टी टाकला तो कोणाचा शेजारी येणार आहे? यसचा शेजारी येणार आहे. कोण आहे इथं? यसच्या शेजारी कोण नकोय आपल्याला? आर आणि टी नकोय म्हणून आपण इथे टी टाकू शकत नाही. टी टाकता येईल का आपल्याला इथे? नाही. तो कोणाचा शेजारी होणार आहे? टीचा यसचा शेजारी होणार आहे. म्हणून आपल्याला काय इथे यू घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल? यू. आणि इथे काय टी घ्यावा लागेल. तर इथे टी घ्यायचा तो कोणाचा शेजारी आला असता? यसचा शेजारी आला असता. म्हणून तो टी इथे घ्यायचा तो काय यसचा शेजारी येत नाही. म्हणजे चौथी कंडिशन पण झाली आपली सॉल्व्ह. आता आपल्याला कोण भेटलाय? टी भेटलाय. टी आणि आर काय मित्रांनो एकमेकांचे शेजारी आहेत. तर टी इथे आहे तर आपल्याला काय आर इथे घ्यायचं आहे. टी आणि आर काय ते एकमेकांचे शेजारी आहेत. नंतर आपल्याला कोण आर भेटला. आर आणि क्यू यांच्या मधोमध कोण बसलेला आहे? पी बसलेला आहे. कोण? आर आणि क्यू यांच्या मधोमध कोण बसलेला आहे? पी. आता इथे कोण घेणार आहे आपण? पी. आणि इथे कोण येणार आहे? आर. सॉरी इथे कोण येणार आहे? क्यू येणार आहे. इथे कोण येणार आहे? क्यू येणार आहे. बघा आर आणि क्यू यांच्या मधोमध कोण बसला? पी बसला. यसच्या डावीकडे कोण बसलाय? व्ही. यसच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलाय मित्रांनो? व्ही बसलाय. टी आणि यू यांच्या दरम्यान कोण सांगितलं होतं? व्ही. कोण? टी आणि व्ही यांच्यामध्ये कोण बसलेला आहे? व्ही. बघा टी आणि यू यांच्या दरम्यान कोण बसलेला आहे? व्ही. म्हणजे आपल्या एका याच्यात काय मित्रांनो आन्सर सॉल्व्ह झालं. काय? कमीत कमी वेळेत काय मित्रांनो
क्वेश्चन सॉल्व्ह करतो. ही ट्रिक वापरायची आपल्याला. परीक्षेला एवढा वेळ असतो का? नाही. एकदा क्वेश्चन सॉल्व्ह करतो तो चुकला, दुसऱ्या वेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करतो तो चुकला, तिसऱ्या वेळेस तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला आपलं मन लागतं का? नाही. म्हणून ही ट्रिक वापरायची मित्रांनो. काय ही ट्रिक, तुम्हाला जर ही ट्रिक आवडली तर कमेंट करा आणि काय व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. समजलं? आता काय त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय, आर आणि व्ही यांच्यामध्ये कोण बसलंय? काय सांगितलं त्यांनी? आर आणि व्ही यांच्यामध्ये कोण बसलंय? बघा, आर आणि व्ही यांच्या दरम्यान मध्ये कोण बसलेलं दिसतं आपल्याला? टी बसलेला दिसतोय. कोण दिसतोय? टी. आर आणि व्ही यांच्या दरम्यान मध्ये कोण बसलेला आहे? टी बसलेला आहे. ऑप्शन नंबर बी. एकदम सोपे क्वेश्चन असतात मित्रांनो याच्यावर. फक्त हे जर आपल्याला बसवता आले की कोण कोणाच्या शेजारी बसलेला आहे, तर मग क्वेश्चन काय एकदम लवकर सॉल्व्ह होत असतो. बरं, त्याच्यावर दुसरा क्वेश्चन काय विचारलेला आहे, आरचे स्थान कोणते? आरचं स्थान कोणते बघा, क्यूच्या डावीकडे दुसरे का यूच्या डावीकडे दुसरे, टीच्या त्वरित उजवीकडे किंवा कोणतेही नाही. बघा काय सांगितलंय, पहिलं क्यूच्या डावीकडे दुसरे. तर क्यू कुठे मित्रांनो? इथे. आर कुठे? इथे. क्यूची डावी बाजू कोणती आहे? इकडची. इकडची कोणती? उजवी. मग क्यूच्या डावीकडे येईल का तो? नाही. क्यूच्या उजवीकडे दुसरा आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? पहिला पर्याय काय मित्रांनो? चुकीचा आहे. पहिला पर्याय काय? अचूक आहे. दुसरा काय? यूच्या उजवीकडे दुसरे. म्हणजे यूच्या उजवीकडे दुसरं आरचं स्थान आहे का बघा. यू कुठे? इथे. आर कुठे? इथे. यूची उजवी बाजू कोणती? इकडची. इकडची कोणती? डावी. यूच्या उजवीकडे दुसरं स्थान कोणाचं आहे? क्यूचं आहे. आरचं आहे का? नाही. म्हणजे दुसरा पर्याय पण काय मित्रांनो? अचूक आहे. काय दुसरा पर्याय पण अचूक आहे. नंतर काय? टीच्या त्वरित उजवीकडे आहे. टीच्या लगेच त्वरित उजवीकडे आहे का मित्रांनो आर? टीच्या त्वरित उजवीकडे कोण? टीच्या त्वरित, टीचं उजवं स्थान कोणतं आहे? इकडचं. इकडचं कोणतं आहे? डावं. मग टीच्या त्वरित उजवीकडे कोण आहे? व्ही आहे. आर आहे का? नाही. म्हणून तिसरा पर्याय पण काय मित्रांनो? अचूक आहे. मग याच्यात काय? कोणतेही नाही. आरचं स्थान याच्यात कोणतंही नाही. समजलं मित्रांनो सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन काय? कमीत कमी वेळेत काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. एखादी स्टेटमेंट वरून काय कंडिशन लिहून घ्यायचं, म्हणजे आपलं काय एकाच याच्यात काय मित्रांनो आन्सर येत असते मित्रांनो. समजलं? मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.